नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग करताना नेमकं काय चुकतं ज्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये म्हणजे काखेजवळ घोळ येतो हे पाहायचं आहे। एकदम परफेक्ट असं मी इथे तुम्हाला कटिंग दाखवेन। आता इथे मी कोणतीही एक साईज घेईन, त्यानुसार तुम्ही सर्व साईजमध्ये हा फॉर्म्युला जो आहे तो वापरायचा आहे। आणि कुठे कसा लहान साईज असेल मोठी साईज असेल तेव्हा कुठे काय बदल करायचा आहे हे सुद्धा मी समजावून सांगेन, ज्यामुळे तुमचा ब्लाऊज लहान असो मोठा असो परफेक्टच येईल। इथे मी ब्लाऊजची उंची 14 + 1 15 इंच घेतली। अजून एकदा 15 इंचावरती मार्किंग करून घेऊया। सर्व फॉर्म्युले इथे येणार आहेत। आता इथे सर्वात पहिल्यांदा उंची झाल्यानंतर शोल्डर फॉर्म्युला साईज घेऊया आपण। या इथे आज 40 इंच घेऊया। त्याचं शोल्डर आहे ते 16 इंच। 15.5 इंच सुद्धा शोल्डर असू शकतं, अंगावरती शोल्डर मोजायचं आहे। आता इथं आपण 16 इंच शोल्डर घेऊ, तर 16 इंच शोल्डर घेणार आहे इथे। तर कसं मायनस करायचं आहे पहा। सर्व जे फॉर्म्युले आहेत ते वापरायचे आहेत, तरच तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा बनतो। मग शोल्डरसुद्धा उतरणार नाही, गळासुद्धा एकदम जागेवरती परफेक्ट बसेल। आता शोल्डर काढण्यासाठी पहा, फुल शोल्डर किती आहे आपलं 16, त्याचा निम्मा किती होतो 8। तर इथे पहा मी 8 इंचावरती या पद्धतीने टेप ठेवला, इथे 8 इंच आलं। आता इथे तुम्हाला गळ्यानुसार कमी जास्त करायचं आहे। तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये गळ्यानुसार कसे बदल करायचे हे सांगितलेलं आहे। 8 इंच गळा असेल तर 1.5 इंच मायनस करायचं, 9 इंच गळा असेल तर 2 इंच मायनस करायचे, 10 इंच गळा असेल तर 2.25 इंच, आणि 11-12 इंच गळा असेल तर 2.5 इंच मायनस करायचं आहे। तर हे लक्षात ठेवायचं आहे फक्त। आता इथे जर तुम्ही 11 इंचाचा गळा कटिंग करत असाल तर इथून मी सरळ सरळ 2.5 इंच मायनस करणार आहे। पहा किती मायनस केलेलं आहे मी, 2.5 इंच। आता शोल्डर किती राहिलं 8.5 आहे, इथून 5.5 इंच शोल्डर राहिलेला आहे। परफेक्ट 5.5 इंच शोल्डर आपलं 11 इंच गळ्यासाठी राहिलेलं आहे। आता इथून आपल्याला तुम्हाला जेवढी शोल्डरची पट्टी हवी आहे, 2.5 इंचाची शोल्डरची पट्टी हवी असेल तर 3 इंच ठेवायचं, आणि इथे हे 2.5 इंच मग गळ्याची रुंदी येईल। हे लक्षात घ्या, जेवढं तुम्ही डीप गळा कराल तेवढं इथून मायनस करायचं। आता इथे मी 8 इंच घेतलेला आहे, 16 इंच शोल्डरचा फॉर्म्युला आहे। जर तुमचा इथं 15.5 इंच असेल तर त्याचा निम्मा करून इथे टाका आणि 2.5 इंच मायनस करा। अजून एकदा मी असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथून एक लाईन ओढून घेते। आता ही 40 साईज आहे आपली, तर शक्यतो आपण 6.25 इंच मुंडा जो आहे तो 40 साईजला घेतो, तर मी तो घेतलेला आहे। घेतल्यानंतर इथे पहा 6.25 इंच मी इथं शोल्डर घेतलंय, तर हे झालं मायनस करायचं। हा झाला शोल्डर फॉर्म्युला इथे। परत इथे आता मुंडा घेर मला हवा आहे 9.25 इंच, ठीक आहे। हा मुंडा घेर आपल्याला हवा आहे। हे सर्व पॉईंट आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना घ्यायचे असतात, तरच ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो। आणि ब्लाऊजची जेव्हा तुम्ही मापं घेता त्यावेळेस अंगावरती शोल्डर घ्या, आणि जर तुम्ही ब्लाऊजवरती घेतलेलं नसेल शोल्डर तर तुम्ही अंदाजे 5.5 इंच सुद्धा टाकू शकता, परंतु मुंडा घेर जो आहे तो मोजायचाच आहे। इथे 6.25 इंच मी मुंड्याची लाईन ओढलेली आहे। आता इथे एक लाईन ओढून घेतली। 8, 9, 10 इंच गळा असेल त्यावेळेस सरळ सरळ तुम्ही छातीचा चौथा भाग 10 इंच टाकायचे, परंतु आपण हा फॉर्म्युला 11 इंचाचा वापरतोय, तर यातून मी 1/2 इंच नाहीतर डायरेक्ट मी अर्धा इंच मायनस करेन। हेवी साईज आहे तर अर्धा इंच डायरेक्ट मायनस करायचा। छातीचा चौथा भाग 10, त्यातून मी अर्धा इंच मायनस केल्यानंतर 9.5 इंच येतोय पाठीमागील भागासाठी। गळा पसरतो, जेवढा डीप गळा असेल तेवढा तो पसरतो। पसरल्यानंतर हा भाग इकडे जातो, परत हा भाग इकडे असा खाली येतो, त्यामुळे इथे घोळ येतो। त्यासाठी इथे मी पहा अर्धा इंच मायनस केले। जर छोटी साईज असेल त्यावेळेस तुम्ही 1/2 इंच मायनस करा, 0.25।
एवढं मायनस करा. आता याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन घेतलं. पहा इथे 9.5 इंच घेतलेलं आहे आणि 1.5 इंच मार्जिन. आता हा फॉर्म्युला इथे मी तुम्हाला सांगितला किती कमी करायचं. फक्त कमी कुठल्या भागामध्ये करायचं आहे? बॅक पार्टमध्ये. इथे कंबर 33 इंच घेतली, त्याचा चौथा भाग होतो 8.25 इंच, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी, मग घ्यायचं 9.25 इंच. पहा इथे 9.25 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर सर्व पॉईंट मी या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत आणि अजून करणार आहे. पहा इथे राऊंड कसा द्यायचा हे सर्व मी क्लिअर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याच ब्लाऊजमध्ये घोळ वगैरे येणार नाही. आता क्रॉस बॅक इथं मी 1.25 इंच घेणार आहे. 40 साईज आहे तर मी इथं 1.25 इंच घेतला, परंतु 38 पर्यंत, 30 पासून 38 पर्यंत तुम्ही घ्यायचं आहे 1/2 इंच आणि 40च्या पुढे मग 1.25 इंच घ्यायचं आहे. तर इथे मी 1.25 इंच घेतला, एक तिरकी लाईन ओढून घेतली. इथे जर तुमचा 8 इंच गळा असेल तर 1.25 इंच घ्यायचं. 8-9 इंच गळा असेल तर तुम्ही इथून 1.25 इंच घेऊ शकता. 11-12 इंच गळा असेल त्यावेळेस मात्र इथे हे 1 इंच घ्यायचं. इथे मी हे 1 इंच घेतला. तर आपण 11 इंच गळ्यानुसार पूर्ण ड्राफ्टिंग करत आहे. केल्यानंतर इथून आकार पहा मी या पद्धतीने देणार आहे. इथे हे आपले आकार देऊन झाले. दिल्यानंतर इथे डाऊन करायचे. हे डाऊन करायला विसरायचं नाही आणि हा आकार जो आहे तो असा पहा इथे जोडायचा नेऊन. ठीक आहे, इथं हा आपला आकार मुंड्याचा तयार झाला. अजून म्हणजे आता हे गॅप जो आहे इथला जास्त आहे, तर इथे ही सरळ लाईन येते, तर ती सरळ लाईन येऊ नये, मुंड्याला गोल आकार यावा यासाठी इथून असा हा थोडासा गोल आकार घ्यायचा आहे. हा आकार घेतल्यानंतर ठीक आहे. आता इथे तुम्ही फ्रेंच कर्वने सुद्धा आकार देऊ शकता. जर तुम्हाला आकार देता येत नसतील तर तुम्ही फ्रेंच कर्वचा वापर करू शकता. इथे आता मुंडा घेर मोजायचा आहे. 9.25 इंच मुंडा घेर मला हवा आहे, तर इथून मी हे 1/2 इंच इकडे शोल्डर जोडण्यासाठी सोडून मुंडा घेर मोजून घेते. 9.25 ऐवजी 9.5 जरी आला तरी सुद्धा चालेल, परंतु कमी नको. आता पहा इथे 8.25 इंच आलाय, आपल्याला हवा आहे 9.25 इंच. तर अजून एकदा मी मोजते पहा. 8.25 इंचच येतोय, म्हणजे हा मुंडा आपल्याला कमी भरतोय. मग हे कारण असतं मुंड्यामध्ये घोळ येण्याचं हेच. आता इथे मी डायरेक्ट 6.25 इंच मुंडा घेतला आणि तुम्ही हे डायरेक्ट कटिंग करणार तर टाईट होणार मुंडा आणि तुमच्या मुंड्यामध्ये इथे फुगा येणार टाईट झाल्यामुळे. इकडे ब्लाऊज मग तुमचा टाईट होणार, इथे परत हा भाग इकडे ओढला जाणार, शोल्डर उतरणार, असे बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यासाठी परफेक्ट मुंडा मोजणं गरजेचं आहे. तर आता इथे तुम्ही काय करणार, ही जी मुंड्याची उंची आपण 6.25 इंच घेतलेली होती ती आता वाढवून घेऊया. इथं मी परत 6.25 ऐवजी 6.5 आणि वरती 1 पॉईंट एवढी उंची घेते, कारण आपल्याला जवळपास 1/2 इंच हा मुंडा वाढवायचा आहे. परत इथून 9.5 इंच, जसं की मगाशी मी फॉर्म्युला सांगितला त्या पद्धतीने 9.5 आणि इथे हे मार्किंग करून घेतलं. इथे 1.25 इंच क्रॉस बॅक. आता इथे परत 1 इंच घेतलं आणि इथून हे आकार मी देणार आहे. इथं आकार पहा परफेक्ट असे आले पाहिजेत. आता इथला सुद्धा हा आकार आपल्याला चेंज करायचा आहे. ठीक आहे, हा आकार आता आपण मोजून घेऊ परत. पहा 9.5 इंच आला, म्हणजे आपला 9.25 ऐवजी 9.5 इंच आला तरी सुद्धा चालेल. परत एकदा आणखी मोजू. जर आपला टेप वगैरे हल्ला असेल तरी सुद्धा आपण इथे डबल मोजून घ्यायचं. तर पहा परफेक्ट 9.5 इंच मुंडा घेर भरलाय.
9.25 ऐवजी 9.5 इंच जरी मुंडा भरला तरी चालेल, कारण स्टिचिंग वगैरे करताना समजा किंवा इथे तुमचं कमी जास्त मार्जिन गेलं शोल्डर जोडताना तरी सुद्धा ते 1/5 इंच ॲडजस्ट होऊन जातं, परंतु कमी मुंडा घेर ठेवायचा नाही. आता इथून मी गळा 11 इंच आहे, 11.5 इंच घेतला. आता हे सर्व फॉर्म्युले इथे मी तुम्हाला समजावून सांगितलेलेच आहेत, तर तेच फॉर्म्युले तुम्ही वापरायचे. इथून तुम्ही 3 इंचापर्यंत ब्रॉड करा गळा. आणि इथे जो हवा आहे तो तुम्ही गळा ड्रॉ करू शकता. हे शोल्डर अशा पद्धतीने डाऊन करायचं आणि इथे याचा सेंटर करून घ्यायचा टक्ससाठी. हे जर फॉर्म्युले जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही लिहून घ्या. आणि हे इथे टक्स दिल्यानंतर आता तिरकं कटिंग करायचं. हे कटिंग होऊन निघणार आपलं आणि इथेही हे कटिंग होऊन निघणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचं कटिंगमध्ये कुठे कुठे काय चुकतं मी सर्व सांगितलेलं आहे. इथं कोणकोणते मेथड वापरायचे असतात हे आम्ही इथं सर्व डिटेलमध्ये दिलेले आहेत. यानुसार तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये बदल करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असतील तर. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.